या मानसिकतेला चोख उत्तर देण्यासाठी प्रत्येक वेळी आम्हा स्त्रियांना आपलं कर्तृत्व सिद्धच करून दाखवावं लागतं. जिजाबाई, राणी लक्ष्मीबाई, ताराराणी, महाराणी येसूबाई यांच्यासारख्या लढवय्या स्त्रियांचे संस्कार आमच्यावर झाले आहेत, ही आठवण समाजाला करून द्यावी लागते. स्त्रियांनी जिंकलेल्या इथवरच्या साऱ्या लढ्यांना स्मरून मीही निश्चय केला की आपण संस्थेत प्रवेश मिळवायचाच. काय वाटेल ते करावं लागलं तरी चालेल. फक्त या लढाईचा माझा मार्ग सत्याग्रहाचा होता. तो काळच होता अहिंसेच्या मार्गाने ध्येय साध्य करण्याचा. मग मी सरळ संस्थेच्या बाहेर सत्याग्रहाला बसले. शेवटी रामन सरांना माझी दखल घ्यावीच लागली. त्यांनी मला बोलावलं आणि सांगितलं की तुला प्रवेश मिळेल. माझ्या आनंदाला पारावार राहिला नाही. पण सरांनी मला तिथेच अडवलं आणि सांगितलं की प्रवेशासाठी तुला काही अटी मान्य कराव्या लागतील. मी इतकी खुश होते की मनातल्या मनात सगळ्या अटी मी आधीच मान्य करून टाकल्या. पण जेव्हा मी अटी ऐकल्या तेव्हा मला कळलं की या साध्यासुध्या अटी नव्हत्या. त्या अत्यंत अपमानास्पद आणि जाचक अटी होत्या.